महाराज म्हणतात की आपल्या मनाला शांती कधी मिळते हे तुम्हीच विचार करून बघा बरं. म्हणतात या अभंगातनं, भोजन पा शांतीचे उच्च नीच उसाळी जैसा कारंज्याच्या कळा तो जिव्हाळा स्वहिताचा कल्पना ते देवाविन करी भिन्न इतरी तुका म्हणे पावे भूती ते निश्चिंती मापली. तर भोजन असे खावे, असे सेवन करावे जेणेकरून मनाला शांती लाभली पाहिजे, मनाला तृप्ती मिळाली पाहिजे, मनात शांतीच्या लाटा उसळल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे कारंज्याचे पाणी हे उंचच उंच उडते तसा प्रेमाचा जिव्हाळा मनात हवा, म्हणजे स्वहित लाभेल. देवा वाचून इतर कोणतेही विचार मनात येऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, शांतीचे स्वरूप मी तुमच्यासमोर आता मांडले आहे, यावर विचार करावा. म्हणजे खरं जर पाहिलं तर आपण कधी कधी सर्वसामान्य माणसं विचार करतो की भौतिक साधनामध्ये सुख आणि शांती आहे, पण खरं जर पाहिलं तर खरी शांती ही अध्यात्मामध्ये आहे, ईश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे, हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की याबद्दल तुम्ही स्वतःच विचार करून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की खरी शांती कशात आहे. रामकृष्ण हरी.